बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची धमकी देत अत्याचार करण्यात आलाय। वारजे येथे राहणाऱ्या मुलीवर शेजाऱ्याकडूनच अत्याचार करण्यात आलाय। 10 वर्षाच्या मुलीला लग्नाची धमकी देत अत्याचार करण्यात आलाय। लग्न केलं नाही तर ठार मारण्याची शेजाऱ्याकडून धमकी देण्यात आली आहे। आधी मुलीचं अपहरण आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। आरोपींवर आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील वारजे परिसरातून 10 वर्षाच्या मुलीचं दुचाकीवर अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्तम नगर येथील एका लॉजवर अत्याचार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉज मालक आणि तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जी पीडित आहे तिच्या आईने तक्रार दिल्यावरून आपण तात्काळ लगेच गुन्हा दाखल केला। याच्यामध्ये तो व्यक्ती ज्याने हा प्रकार केला त्या व्यक्तीला ताबडतोब पोलिसांनी अटक केली आहे। त्यासोबत जी अजून दुसरी व्यक्ती होती त्याला पण आपण त्यात सहआरोपी केलेला आहे। त्याचबरोबर ज्या लॉजचा जो मॅनेजर आहे आणि जो मालक आहे या सर्वांना पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी अटक करून त्या सर्वांना आरोपी केलेला आहे। सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत। घटना प्राप्त झाल्यापासून किंवा माहिती मिळाल्यापासून तात्काळ पोलिसांनी दखल घेऊन याच्यामध्ये आरोपींना तात्काळ याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून पुढची कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।